आम्हाला नाल्यांचा खूप प्रॉब्लेम आहे. पूर्ण तुडुंब भरलेल्या नाल्या आहेत त्या, आणि आमचं जे बोर आहे ते बोरमध्ये पाणी चाललेलं आहे. 2 महिन्यापासून कोणीच आलेलं नाही. किती पण त्यांची रिक्वेस्ट केली तरी सुद्धा येत नाहीत ते. पुसद नगर परिषदेचा कचरा कारभार. पुसदकरांच्या आरोग्याशी खेळणारे हे कर्तव्यशून्य प्रशासन नेमकं कुणासाठी? पुसद शहरातील विठाळा वॉर्ड, येरावार लेआउट आणि गडदेनगर ही नावे आज केवळ वस्त्यांची राहिली नसून ती नरक यातनांची केंद्र बनली आहेत. एकीकडे सरकार स्वच्छ भारतच्या नावाखाली कोट्यवधींच्या जाहिराती करतंय, तर दुसरीकडे पुसद नगर परिषदेच्या नाकाखाली नागरिक घाणीच्या साम्राज्यात गुदमरून मरत आहेत. सांडपाणी की नरक? थेट घरात शिरतीये घाण. गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरातील नाल्या पूर्णतः तुंबल्या आहेत. परिस्थिती इतकी भयानक आहे की नाल्यांमधले काळे कुट्ट सांडपाणी आता रस्त्यावरून वाहत थेट नागरिकांच्या घरात शिरत आहे. चिमुकल्यांच्या खेळण्याच्या जागेवर आणि वृद्धांच्या वावरण्याच्या ठिकाणी आज घाणीचा महापूर आला आहे. आम्ही फक्त मतदान करायला जन्माला आलो आहोत का, असा संतप्त सवाल इथला प्रत्येक नागरिक आज प्रशासनाला विचारत आहे. प्रशासनाचा बधीरपणा आणि नागरिकांचा संताप. स्थानिक नागरिकांनी वारंवार लेखी निवेदने दिली, अधिकाऱ्यांच्या उंबऱ्या झिजवल्या, पण नगर परिषद प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही. सफाई कर्मचारी फिरकत नाहीत आणि अधिकारी कार्यालयातील एसी कॅबिन सोडून बाहेर यायला तयार नाहीत. ही निष्क्रियता की जाणीवपूर्वक केलेलं दुर्लक्ष? आम्हाला नाल्यांचा खूप प्रॉब्लेम आहे. पूर्ण तुडुंब भरलेल्या नाल्या आहेत त्या, आणि आमचं जे बोर आहे ते बोरमध्ये पाणी चाललेलं आहे. 2 महिन्यापासून कोणीच आलेलं नाही. किती पण त्यांची रिक्वेस्ट केली तरी सुद्धा येत नाहीत ते. मच्छरचा त्रास होते, सांडपाणी जमा होते. असं वारंवार आम्ही तक्रारी करून पण आमचं काहीच असं येऊन नाही राहिलं. नाल्यावाले इथपर्यंत पोहोचतच नाही, इकडे येत नाही. आले तरी काढत नाहीत. टाकून देते कचरा, भरून नेत काढत नाहीत. आणि याच्यावरचे रोडवरचा कचरा ते नाल्यांचा आम्ही स्वतः नेऊन टाकतो तिकडे. ते डबल आणखी ते नालीत पडते वापस. असं भरून न्यायला येतात म्हणते. आम्हाला नाल्याचा खूप त्रास होत आहे. आमच्या घरात मंदिर आहे, मंदिरामध्ये हे नाल्याचं पाणी साचत आहे. बघा तुम्ही, नगर परिषद आले ना नाली साफ करायला, तर आम्हाला म्हणते हे वाढ आमच्याकडे नाही आहे, आम्ही साफ करत नाहीये. तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघा आमच्या नाल्याचा हाल काय चालू आहे इथं. किती दिवसापासून आम्ही तुम्हाला म्हणत आहे की नाल्या साफ करा, नाल्या बांधून घ्या. किती दिवस आम्ही सहन करणार आहोत? किती दिवसापासून लोक आले नाहीत स्वच्छता करायला? 3-4 महिने झाले आले नाही इकडे. आले तरी बी म्हणतात की आमच्याकडे हा वाढ नाही म्हणते, आम्ही हा साफ करत नाही म्हणते. आणि 5 नाल्याचं पाणी आमच्या घराजवळून जाते. तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघून घ्या. एवढ्याले सर्प गिर्प सगळं घरात येते आमचे. तुम्ही बघून घ्या तुम्ही. हे पहा, हे नाल्या आमच्या इकडच्या पूर्ण इकडे दुर्लक्ष करायला. जसे नगरचे आपलं मतदान झालं तर कोणी आलेच नाही.